भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असलेले दोष त्यांनी दूर करायला घेतले, नवीन शिक्षण पद्धती भारतामध्ये राबवायला घेतली. विशेषतः इतिहास जो भारतीय विद्यार्थ्यांना शिकवला जातो त्याच्यामधल्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करायला घेतल्या. डाव्यांनी लिहिलेला हा नकारात्मक पराभवाचा इतिहास बदलण्याच्यासाठी आमच्या विचारधारेनं केलेले जे सकारात्मक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत, हे बघा काँग्रेसच्या काळात. अजितजी, मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्था जी आहे ती विचारधारेवर आधारित नसायला हवी, एवढं मला वाटतं. निश्चितपणे विचारधारेवरती नसायला हवी. हे आपण जे सत्य आहे ते सत्य अभिजितराव शिकवलं पाहिजे, बरोबर आहे. कुठल्या शैक्षणिक सुधारणा केल्या थोडं सांगता का प्लीज? जे सत्य आहे सुधारणा केल्या, कोणता सत्य आपण शिकवलं पाहिजे. सांगा. मात्र ज्या पद्धतीनं खोटा इतिहास, मला तुम्ही सांगा या देशामध्ये कुणाचा इतिहास हा गौरवला गेला पाहिजे तर तो ह्या मातीमधल्या थोर लोकांचा इतिहास गौरवला गेला पाहिजे. मात्र तुम्हाला मला इतिहासामध्ये शिकवलं काय हो? मुघल कसे ग्रेट? अरे अजितजी, काय 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 प्रश्न काय विचारता तुम्ही? काय उत्तर देता? शाखा आहे, उत्तर द्या थेट. कुठल्या मुद्द्यावर चर्चेला आला आहात तुम्ही? तुम्ही काय म्हणताय? इतिहास वगैरे वगैरे वर्तमान बद्दल सांगा. इतिहास कोणता? सगळं काय तुमचं पॉलिसी फक्त कागदावर. म्हणून धर्मेंद्र प्रधान टार्गेट नाहीये. अरे धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याबद्दल ते तुम्ही वगळण्याचे लोक आहेत, तुम्ही काय वगळलं? दुखणंच वेगळं आहे. मला तुम्ही सांगा या आंदोलनाला सपोर्ट करणारे लोक नेमके कोण आहेत? यांना मदत नेमकी कुठून येते आहे? जंतर मंतरवरती आंदोलन स्थळी वेगवेगळे सगळे लोक आता सध्या सक्रिय आहेत. हे नेमके कुठल्या विचारधारेचे आहेत? तुमच्याकडे उत्तर नाही आहे, ते मान्य करा. आंदोलनाच्या निमित्तानं एक प्रकारे तुम्ही मान्य करा, तुमच्याकडे उत्तर नाही आहे. असंतोषावरती आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यावीशी वाटते ना, ते बघून मला कीव येते अक्षरशः. बरं, पण राजकारणाची पोळी कोणीच भाजून घेऊ नये बालाजी. अरे याच्यापूर्वी फडणवीसनी राजीनाम्याचा डिमांड नाही केला का? भाजपने डिमांड नाही केला का याच्यापूर्वी? काय म्हणताय? तुम्ही ऑपोजिशन मध्ये होता, तुम्ही नाही राजीनाम्याचा डिमांड केली होती. काय म्हणताय तुम्ही? त्याऐवजी अशा तुम्हाला माहित आहे की जर धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला तर हे प्रेसिडेंट सेट होणार आणि यानंतर मोदीचा राजीनामा डिमांड केला जाईल. ते माहित आहे तुम्हाला? असेल, काँग्रेस असेल, या देशामध्ये इतिहासात कुठे गेलं? यांना कशासाठी आवाज? अरे काय इतिहास तुम्ही म्हणताय? तुम्ही वर्तमानबद्दल सांगा, तुम्ही तुमच्या एज्युकेशन पॉलिसी बद्दल सांगा, तुम्ही तुमच्या अंमलबजावणीबद्दल सांगा. काहीच नाही झालंय, फक्त कागदावरती आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी प्रयत्नांनी मोडून काढले ते या लोकांना सहन मेहरबानी केली नाही बीजेपीने. बोलतायत यांचे जे आहेत ते फार वेगळे आहेत सगळे. रुबेन तुम्ही खूप विशालजी बालाजी, मी येतोय आपल्याकडे. पण तुमचे बोलवते धनी कोण आहे हे या देशाचे? बरं, माझा विषयांतर नको, आपण थेट पुन्हा एकदा मुद्द्याकडे येऊयात. बालाजी ऐका ना, नीट परीक्षेसंदर्भातला आणखी एक मुद्दा आहे जो चर्चेला जाणार नाही नाहीतर नंतर, कारण वेळेची कमतरता असते. बालाजी गाडे पाटील, सरकारनं प्रस्तावित केलेल्या 10 वर्षांच्या तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाच्या तरतुदींना काँग्रेसचा पाठिंबा आहे का? विद्यार्थी आंदोलनाला राजकीय रंग दिल्याचा आरोप सातत्यानं तुमच्यावर होतोय, आपवरती केला जातोय, आप तुमच्यावरती करताना दिसतेय. मला उत्तर द्या बालाजी गाडे पाटील. कायदा कुठलाही आणत असताना किंवा बदलत असताना त्यासाठी संवैधानिक आणि संसदीय लोकशाहीमध्ये त्याची चर्चा ही सभागृहामध्ये होणं गरजेचं असतं. प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं असतं. देशाच्या राजधानीपासून प्रत्येक शहरामध्ये हजारो लाखो विद्यार्थी रस्त्यावरती असताना देशाचे प्रधानमंत्री मात्र घाबरून पळ काढून निघून गेलेले आहेत. ना विद्यार्थ्यांशी बोलतायत, ना संसदेमध्ये येत आहेत. सर्वसामान्य लोकांचे लाखो रुपये खर्च करून जे अधिवेशन होतं तिथं कुठेही सत्ताधारी पक्ष, कुठे चर्चा होऊ द्या म्हणून सभागृहामध्ये. सभागृहात चर्चा न होता या देशामध्ये काय मोगलाई माजलेली आहे का? असं अजिबात नाहीये. त्यामुळं या सगळ्या भारतीय जनता पक्षाची जी काही वेगळीपणा आहे त्याला माझ्या लेखी केराची किंमत आहे. आणि त्यामुळं स्पष्ट विषय आहेत की 3 मुद्दे आहेत. पेपरफुटी झालीये, दोषींवरती कारवाई झाली पाहिजे, पण याची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. नंबर 2, याच्यात एक बाजूला राहतोय तो विषय जी आपल्या या चर्चेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली आणि आजपर्यंत होतीये ती मारहाण, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि त्या दोषींवरती कारवाई कोण करणार आहे यावरती सुद्धा ठोस उत्तर मिळालं पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे.
या सगळ्यात महत्वाचा विषय. आणि जे आत्महत्याग्रस्त विद्यार्थी आहेत, त्यांचं काय? अभिजित बिबटे, राहुल गांधी हे जबाबदार नाहीत का? या आंदोलनाच्या दरम्यान 150हून अधिक महिला पत्रकारांचा अत्यंत वाईट पद्धतीनं विनयभंग झाला. याला अहो, गृहमंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत. जर विनयभंग या देशामध्ये दिवसा डोळ्या महिलांचा होत असेल तर अमित शहाला लाज वाटली पाहिजे आणि अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे. अमित शहाला लाज वाटली पाहिजे आणि अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे. या दगडे भरलेले ट्रक दिल्लीमध्ये आले आणि त्यामध्ये गुंड या गर्दीमध्ये पोलिसांची वर्दी घालून वर्दी घालून घुसले आणि पोरांना बेशुद्ध करणे मारलं, रक्तमंबाळ होईस्तोवर मारलं. विशालजी, भाजपच्या प्रवक्त्यांनी कायम विष पेरण्याचं काम केलेलं आहे. भाजप काही करते, अजित चव्हाण तेच करतायत, विष पेरतायत. पण तुमचं विष इथल्या नव्या पिढीनं जनरेशन जे ज्याला म्हणतो त्यांनी ते विष आता पायाखाली टाकले. किती तुम्ही विष पेरा, तुम्हाला उत्तर लोकशाहीनं मिळणार. तुमची अरेरवी, तुमचा नायकपणा, तुमचा विकृतपणा इथून पुढे या देशामध्ये या देशाची नवी जुनी सगळ्या पिढ्या सहन करणार नाही. तुम्ही अन्याय करताय. अरे जनाची मानाची तरी मानता, तुमच्याचा आत्मा आणि माणूस तरी जिवंत करा. संघाच्या शाखेत जाऊन तुमचं पण बाहेर पोरं गेलेली आहेत. अनेकांच्या घरात 22 लाख विद्यार्थ्यांना आणि तुम्ही अजूनही विष पेरताय. विष पेरणं बंद करा आणि अगोदर सरकार व मायबाप राजीनामा झाला पाहिजे आणि पुणे राजकारण वेगवेगळ्या रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या देशातली जनता देखील पाहते. रुबेनजी, पुन्हा मी मुद्द्याकडे खेचेन कारण विषयांतर नको. आज विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, त्यामुळे मला विचारायचं आहे की पेपर फुटी रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणते? कारण सरकार सातत्यानं म्हणतं की जरी विरोधक आमच्याबरोबर चर्चेला तयार असले तरी ते संसदेत चर्चेला येत नाही, त्यांच्यापर्यंत उपाययोजना सुचवल्या जात नाही किंवा सांगितल्या जात नाही. जर विरोधकांनी त्या सांगितल्या तर सरकार ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तयार आहे. बरं, मला तुम्ही सांगा रुबेन, केवळ शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत बदल